वाईफला तुमच्यासोबत नाही राहायचे आहे. ती स्वतःच तुम्हाला सोडून निघून गेली आहे तिच्या माहेरी आणि तुम्ही तुमचे नातेवाईक तुमच्या आई वडिलांविरुद्ध ती आता खोटी केस 498A ची दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे. हे अतिशय कॉमन झालं आहे. याचे एक ट्रेंड सुरू झालेला आहे की मला जर नवरा पसंत नसेल तर मी त्याला परेशान करून त्याच्या विरुद्ध 498A ची केस फाईल करून आणि मला जे पाहिजे ते मिळवून मी त्याच्यापासून सुटका घेईल आणि जर हा देत नसेल तर मी त्याच्यावरती मेंटेनन्सची केस फाईल करेल, दर महिन्याला मेंटेनन्स प्राप्त करेल आणि मजेत राहील. तर अशा सिच्युएशन मध्ये काय करू शकतो तो बिचारा हजबंड. परंतु सुप्रीम कोर्टाने नुकताच एक जजमेंट दिले आहे, दारा लक्ष्मी नारायणा व्हर्सेस स्टेट ऑफ तेलंगणा, की जर तुमची वाईफ तिची मर्जी आहे तिला तुमच्यासोबत नाही राहायचे असेल, ती गेली माहेरी आणि तुमच्या विरुद्ध तिने 498A ची खोटी केस दाखल केलेली आहे, तेव्हा तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. जेव्हा अशी कोणतीही परिस्थिती असेल तेव्हा तुम्ही तुमच्या वकिलाची कन्सल्टन्सी घेतली पाहिजे. जर तुम्ही वकिलाची कन्सल्टन्सी अफोर्ड करू शकत असाल तर YouTube वरती सुद्धा चांगले चांगले वकील आहेत, त्यांचा सल्ला सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर तुमची वाईफ जर पोलीस स्टेशनला तुमच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी गेली असेल तर नक्कीच पोलिसांचा सूत्रधार किंवा कॉल तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि ते तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवतीलच. कारण सुप्रीम कोर्टाचे स्पेशल डायरेक्शनच आहे पोलिसांना की त्यांनी आता रुटीनली FIR रजिस्टर्ड करू नये. परंतु एका सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमच्या वाईफला जबरदस्त मारहाण केली असेल की तिला पाहिल्याबरोबर लक्षात येत असेल की तुम्ही तिला बेदम मारहाण केलेली आहे, तुम्ही जोरदार क्रुएल्टी केली, अशा सिच्युएशन मध्ये पोलिसांनी FIR करायलाच पाहिजे. परंतु अशा खूप रेअर केसेस असतात. परंतु तुमच्या केसमध्ये तर मॅटर असे झालेच नाही, त्यामुळे लगेच FIR होणारच नाही. तुम्ही माहेरी जाऊन बसल्या किंवा आपल्या मर्जीने कुठेही जाऊन राहत असाल आणि खोट्या 498 च्या केसमध्ये हजबंडला आणि त्याच्या नातेवाईकांना अडकवण्याचा प्रयत्न केला असेल, कारण एक तर तुम्हाला त्यांच्यापासून फुकटचा पैसा पाहिजे असेल किंवा त्याच्यापासून सुटकाही पाहिजे तसेच त्याचा पैसाही पाहिजे, तर सुप्रीम कोर्टाच्या हे लक्षात आलेले आहे आणि सुप्रीम कोर्टानेच म्हटले आहे की ज्या वाईफ आता चुकीच्या पद्धतीने खोट्या केसेस दाखल करत असतात, इतर नातेवाईकांची नावं सुद्धा त्यामध्ये टाकत असतात, नवऱ्याचे नाव तर टाकतेच परंतु नवऱ्याच्या इतर नातेवाईकांची नावं सुद्धा त्यामध्ये टाकत असतात, त्या नवऱ्यावर तसेच त्याच्या नातेवाईकावर पैशाचा दबाव टाकण्यासाठी जाणून बुजून मुद्दामून ह्या केसेस खोट्या केसेस दाखल केल्या जातात. म्हणून सुप्रीम कोर्टाने पोलिसांना सांगितले की आता रुटीनली FIR करूच नका. तर तिच्या नवऱ्याला सुद्धा तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये बोलवा, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. परंतु त्यांच्यामध्ये सेटलमेंट नसेलच होत तेव्हा FIR रजिस्टर्ड करा आणि FIR झाल्यानंतर सुद्धा त्या केसची चांगली कसून इन्व्हेस्टिगेशन करा. हे स्पेशली सुप्रीम कोर्टाने राजेश शर्माच्या जजमेंटमध्ये सांगितलेले आहे. तेव्हा घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमार जजमेंट जे 2014 मध्ये दिले होते त्यामध्ये तुमच्याकरिता गाईडलाईन इश्यू केली होती की अटक करण्याची आवश्यकता नसेल तर अटक करण्यात येऊ नये 7 वर्षापर्यंतच्या पनिशमेंट असलेल्या मॅटर्समध्ये, आणि तुमची केस तर जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंतच्या पनिशमेंटचीच आहे, कारण 498A मध्ये 3 वर्षापर्यंतचीच पनिशमेंट दिलेली आहे आणि 406 मध्ये सुद्धा तीच पनिशमेंट आहे. परंतु आता या सरकारने 498A ची तर 3च वर्ष पनिशमेंट ठेवली, परंतु 406 ची पनिशमेंट मात्र वाढवलेली आहे. या नवीन कायद्यामध्ये फक्त नंबरच चेंज झालेला आहे. 498A 85 आणि 86 BNS झाला, तसेच 406 आता झाले 316 चे सबसेक्शन 2 आणि ज्यामध्ये आता 5 वर्ष पनिशमेंट करण्यात आलेली आहे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला घाबरण्याची गरजच नाही, कारण सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितले की अशा मॅटरमध्ये अरेस्ट करण्याची आवश्यकताच नाही. पहिले तुम्हाला 41A CRPC चा नोटीस मिळत होता, आता 35 BNSS चा नोटीस मिळेल. परंतु या नवीन कायद्यामध्ये तर स्पष्ट लिहिले आहे की पोलीस आता 14 दिवसापर्यंत त्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करू शकतात. कोणत्याही केसमध्ये ज्यामध्ये 7 वर्षापर्यंतची पनिशमेंट दिलेली असेल त्यामध्ये 14 दिवसापर्यंत पोलीस इन्व्हेस्टिगेशन करू शकतात. त्यामुळे भीती काढूनच टाका जर तुमची चूक नसेल तर. परंतु तुम्ही एकच चूक करता, पत्नी जेव्हा रिपोर्ट द्यायला जाते तेव्हा तुम्ही अँटीसिपेटरी बेल मिळवण्याचा प्रयत्न करता, परंतु अँटीसिपेटरी अलाव झाल्यानंतर पोलिसांचे माथे ठणकते की तुम्ही त्यांच्यासमोर अँटीसिपेटरी बेल मिळवल्यानंतर जाता, बेल घेऊन जाता, तेव्हा ते तुम्हा सर्वांना तुमच्या नातेवाईकांना सुद्धा आरोपी बनवत असतात. तसेही ते तुम्हाला अरेस्ट करणारच नव्हते. मग कशाला अँटीसिपेटरी बेल घ्यायची, काही आवश्यकताच नाही, काहीच फायदा नाही. उलट त्या पोलिसांनी तुमच्या सर्व नातेवाईकांना तुमच्या सकट आरोपी बनवलेले आहे. याऐवजी तुम्हाला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलावले असेल तर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेले पाहिजे व तुमची बाजू त्यांच्यासमोर ठेवली पाहिजे आणि त्यांना तुम्ही सांगा की ही माझी बायको इतके दिवस माझ्यासोबत राहिली
ती तिच्या मर्जीने मला सोडून निघून गेली आणि अशी कोणती घटनाच घडली नाही की जेणेकरून तिने रिपोर्ट दिली पाहिजे. माझा व माझ्या नातेवाईकांचा काही रोलच नाही, तरी त्यांची नावं जबरदस्तीने जाणून बुजून हिने या खोट्या केसमध्ये टाकलेली आहेत. तेव्हा पोलीस तुमच्या सर्व नातेवाईकांची नावं त्या रिपोर्टमधून काढून टाकतात व फक्त तुमच्या विरुद्ध म्हणजे नवऱ्याविरुद्ध चार्जशीट कोर्टामध्ये फाईल होत असते. तेव्हा कोर्टामध्येच तुमच्या विरुद्ध चार्जेस फ्रेम होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्या केसला डिस्चार्जची ऍप्लिकेशन लावा, म्हणजे या 498A च्या केसला डिस्चार्जची ऍप्लिकेशन लावा. ती डिस्चार्जची ऍप्लिकेशन अलाउ झाली तर ती केसच तिथे संपली. परंतु ही डिस्चार्जची ऍप्लिकेशन जर कोर्टाने रिजेक्ट केली तर तुम्ही त्यावर रिव्हिजन फाईल करू शकता सेशन कोर्टामध्ये. ही रिव्हिजन सेशन कोर्टाने तुमची मान्य केली तर इथेच केस संपेल. परंतु रिव्हिजन जर डिसमिस झाली तर तुम्ही त्याची अपील हायकोर्टामध्ये करू शकता. तसेच तुमच्या विरुद्ध FIR झाल्याबरोबर सुद्धा तुम्ही हायकोर्टामध्ये डायरेक्ट या FIR ला चॅलेंज करू शकता, म्हणजे FIR क्रॅश करू शकता. परंतु तुमच्या या केसमध्ये कोर्टामध्ये चार्जशीट फाईल करण्यात आली असेल पोलिसांकडून, तेव्हा सुद्धा संपूर्ण प्रोसिडिंगला तुम्ही चॅलेंज करू शकता हायकोर्टापुढे. डायरेक्ट तुम्ही हायकोर्टामध्ये पूर्ण प्रोसिडिंग क्रॅश करण्यासाठी ऍप्लिकेशन फाईल करू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला काही विचारायचे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.